मैं निकला ओ गड्डी लेके ओ सड़क में एक मोड़ आया जट अमला पागल हो गया मैं बिस्तर डाल के सो गया हो मैं भागा सब सिग्नल मैं तोड़ अगं बाय काय पडलं हिरीत? आय पापे तू विहिरीत कसा काय पडला? एक मिनिट बरं अरे तर हातात ढमाल्याचा पप्प्या आहे हा. याला पाप्या काय केलं का पंजाबी काय बनवलं त्याला? आय झी मराठीवर पंजाबी सिरियल चालते मग पंजाबी माणूस का नको? अबे झी मराठीवर कुठे पंजाबी सिरियल आहे ना आपे आमची कलेक्टर आपे चालतं मग पापे का नाही चालत? अबे आप्पी आमची कलेक्टर असं नाव आहे त्या सिरियलचं. हो यार वकील कोण कोण बनलेत कोण आहे? तारा तारा सिंग आणि या कोण? साकिना का? सकीना. हा ही सकीना मी तारा हा माझा म्हातारा ती माझी म्हातारी बसली भोपळ्यात भोपळा चालला टिरीट टिरीट. एक गोष्ट लक्षात ठेव तुला किती वेळा सांगितलं त्या पोरी बरोबर बोलत जाऊ नका म्हणून. बाबूजी आमचं एकमेकांवर प्रेम असती. सत्य आहे ती शिंकली कुठं शिकली? ती म्हणाली ना अशी असं म्हणाली. अरे 80 नाही रे 80 म्हणजे माहितीये ना? माहितीये 80-90 पुरे 100. अरे तसं नाही रे 80 म्हणजे आमचं एकमेकांवर प्रेम आहे असं 80. हे माझ्या समोर तोंड वर करून सांगायला लाज नाही वाटत तुला? जब प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या प्यार किया कोई चोरी नहीं की प्यार किया कोई चोरी नहीं की चुप चुप आहे. नाही काय चुप चुप मी कवच सोडलं. ए तुझ्या चायनीज आई बाबाला कळलं तर? कळलं काय बोलणार आहेत तर? आम्ही बोलणार नाही आम्ही डायरेक्ट गोळीच घालणार. From China to China जाने कौन हूँ समझ आई ना From China to China हे कोण आहे ते? ओए किंग शेजवान हं? आणि ह्या अति शेजवान आणि तो हाका शेजवान. याचं नाव असं का? त्याला एका कानानं ऐकायला येत नाही त्याला खूप हाका मारावे लागतात तेव्हा कुठं जाऊन तो ऐकतोय आणि मला तो प्रश्नच पडलेला असतोय हाका आमच्या स्किट मध्ये आहे, म्हणून ह्याचं नाव हाका शेजवान. डॅडी आमचं एकमेकांवर प्रेम असती. अगं पुरी मंचाव सूप मध्ये कुणी भजी टाकतो काय? ओय! ओय अप्सरा आली. इंद्रपुरीतून खाली ओय अप्सरा आली. पसरली लाली. गप्पा अशरफ आली येते. ओय छोड चड्डा. चल सकीना डॅडी चल सकीना डॅडी जाऊ नको, सकीना जाऊ डॅडी. नको. खाल तिकडं. ओय! ओय! ए कुणाला मस्ती आली रे? तुला भितड्या
ढेकळात काढलं तुला, तुझा थोबाड घातलं ढेकळात. अरे लाज वाटते का हापशी उपटतो? अरे 4 दिवस इथं नळाला पाणी नाही, हिरीला पाणी नाही, आणि तू हापसा उपटायला रे. अरे तुला शेजारच्या वावरात कुठली रूप तुला नाही सांगितली, ती जमली नाही, ही असलं उपटायला लागलाय. नाही तर काय, एवढं वाटतं तर वावरात कामाला जाय. गाजर उपट, मुळे उपट, भुईमुग उपट. नाही का ग? नाही तर काय, घरात पाण्याचा थेंब नाही, आंघोळी नाही, धुनी नाही, भांडी नाही. नाही तर काय, याला आणि लाज या वाटते का माणसाने नाही? आमच्या लग्नाला परमिशन द्या असती. ठीक आहे, मी देतो परमिशन, पण एक अट आहे. काय? तुला तुझं हे वडापावचं हॉटेल सोडून आमच्या चायनीजच्या गाड्यावर कामाला राहावं लागेल. बोल, शेजवान चटणी जिंदाबाद. शेजवान चटणी जिंदाबाद, शेजवान चटणी जिंदाबाद. ओय, शेजवान चटणी जिंदाबाद. आता बोल, चिकन 65 जिंदाबाद. ओय, चिकन 65 जिंदाबाद, चिकन 65 जिंदाबाद. चिकन 65 जिंदाबाद. आता बोल, वडापाव मुर्दाबाद. तुम्हारा शेजवान जिंदाबाद है, उससे हमें कोई ऐतराज नहीं, लेकिन हमारा वड़ा पाव जिंदाबाद था, जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा. बोलो वड़ा पाव जिंदाबाद, वड़ा पाव जिंदाबाद, वड़ा पाव जिंदाबाद, वड़ा पाव जिंदाबाद. पाण्याचा फॉर्म्युला सांग. O2 NH52 BR1 RK3 BHK. अरे मूर्खा, फक्त H2O एवढंच असते. हा कुठला आणला फॉर्म्युला? मी गढूळ पाण्याचा फॉर्म्युला सांगितला सर. बापरे, गढूळ पाण्याला एवढे फॉर्म्युले असतात? तरी सकाळी सकाळी पहिल्या सुरुवातीच्या 2 बादल्यात केवढे फॉर्म्युले असतात? काय टाइमपास लावलाय तुम्ही? चला घरी पहिल्यांदा चला. हो काय काय बोलताय? काय टाइमपास? कसला टाइमपास? अहो शिकवणी चालू आहे त्यांची इथे. त्याची काही गरज नाही, आमच्या पोराला स्विमिंगचा क्लास आहे. मग काय तर, आमच्या तर गाबड्याला क्रिकेटच्या कोचिंगचा क्लास लावलाय. आमच्या पोराला डान्सला जायचे, चल. अरे पण अभ्यास पण महत्वाचा आहे ना. त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे ना ते आम्हाला चांगलं कळतंय. शिकवणी तुमच्यासाठी महत्वाची आहे, त्यांच्यासाठी नाही. नाहीतर काय, अहो रिटायर्ड नंतर यांचा वेळ जायना झालाय, म्हणून आमची चिलीपिली गोळा करते, तिने बसते ती टाइमपास करत. कुटुंबाची तुमच्यावर भिस्त आहे हे विसरून शाळेत शिस्ता लावत बसलात तुम्ही. पण खरं सांगू का, हल्ली ज्ञान मिळवायचं असेल ना तर कोणी गुरुकडे जात नाही, मोबाईलकडे जातात. गुरु आई होऊन अगदी आई शिकवायचा, आता AI त्यांना सगळं शिकवतं. गरिबीने लखतर झालेल्या माझ्या नशिबाला सरांचा परिसर स्पर्श झाला आणि म्हणून आज मी काहीतरी बनू शकलोय. नाही तर 4थीचं शाळा सोडली असती. सरांनी माझ्या फिया, पुस्तकं, वह्या सगळ्यांचा खर्च केला. अभ्यासात बरा होतो म्हणून पुढे शिकत गेलो आणि आज तुमच्या समोर आहे. पाहिलं, शिक्षक कधी संपत नसतो आणि अशा विद्यार्थ्यांच्या रूपानं कायम जिवंत राहतो. अरे शिक्षक म्हणजे विद्येचा शेतकरी, जो शिष्यांच्या हृदयात विद्येचं बीज पेरतो